आज आपण सुक्या हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण ओला म्हणजे जो हरभरा असतो तो सुकून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे बेसन पीठ हे करायचं मिक्स, एकत्र पूर्ण जो करून घ्यायचं हे। आता आपण एका पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे 2 ते 3 चमचे, मोहरी, थोडंसं जिरं आणि ना आपले ना आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे। ती पेस्ट आपण त्याच्यात टाकून द्यायची, हलवायची चांगलं। आता आपण यामध्ये हळद टाकणार आहोत, 2 ते 3 चमचे आपण मुगाची डाळ टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे ओबडधोबड वाटून टाकणार आहोत। त्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहोत। भाजी शिजायला पण पाणी लागतं, त्यामुळे तुम्ही अंदाजाने पाणी टाकून घ्या। पाण्याला चांगली उकळी आली की मग आपण याच्यामध्ये जे भाजी बेसन पीठ कालवून ठेवलेलं आहे ते मिश्रण याच्यामध्ये टाकून ठेवायचं आपल्याला। आता उकळी यायला लागली, त्याच्यात आपण ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता आपण जे मिश्रण खलवलेलं आहे भाजीचं आणि ते ह्याचं खलवून घ्यायचं चांगलं एकत्र, कटुडा होऊन द्यायच्या नाही, याच्या एक जीव प्रॉपर झालं पाहिजे। उकळी येऊन दिसतोपर्यंत त्याला शिजवून द्यायचं चांगलं। आता आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघताय। तुम्हाला जशी ती घट्ट पातळ लागत असेल तशी तुम्ही हे करायची, त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन। तर आपण त्याला बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आपली हरभऱ्याची भाजी रेडी आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।